नमस्कार, गुड मॉर्निंग. मी वृषाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळी लवकर उठले. आज होता संडे आणि आज संकष्टी चतुर्थी पण होती. सकाळी लवकर उठले, गरम पाणी वगैरे घेतलं, माझं जरा फ्रेश वगैरे झाली आणि नंतर मग पहिलं तर बाल्कनी धुवून घेतली, कारण धुळीचा थरच आलेला असतो बाल्कनीमध्ये. नंतर ह्या तिघांसाठी बनवले पोहे आणि झटपट पोहे वगैरे ह्यांना बनवून दिले. नंतर मला झाडांना पाणी घालायचं होतं. झाडांना पाणी मी आता उन्हाळा आहे तर रोजच घालते, पण थोडं थोडं एक एक ग्लास पाणी रोजच घालते. पहिलं मी काय करायची, भरपूर पाणी घालून ठेवायची आणि 2-3 दिवस परत पाणीच नाही घालायची, पण आता रोज ग्लास मी पाणी देत असते. माझं मनी प्लांट बघू शकता किती मोठं झाले आणि फक्त 1.5 वर्ष झाले मनी प्लांट लावून, आणि अगदी छोट्याशा कुंडीमध्ये मी लावलेले, पूर्ण भिंत भरून पण खालीपर्यंत ते आलेले. खूप मोठं झाले. आता ते मला कुणीकडे लावू किंवा कुठं असं कुठल्या साईडला लावावं तेच मला समजलं. छोट्याशाच कुंडीत लावले. अगदी 30 रुपयाचंच मी आणलं होतं नर्सरीमधनं. आज हेअर वॉश करायचं होता, संकष्टी चतुर्थी आहे आणि संडे पण आहे. म्हणलं आज उपवासाच्या दिवशी केस वगैरे धुतले की छान वाटतं, म्हणून हेअर वॉश करायचा होता. तर मस्त तेल वगैरे लावून घेतलं केसांना, थोडा वेळ तसंच ठेवलं आणि तोपर्यंत मग म्हणलं घरातली आवरावर करू. घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतला. नंतर मग मी फ्रेश झाले, माझं आवरलं. केस वगैरे धुवून झाले की मग सुकवून घेतले पहिलं तर, कारण असंच राहिलं तर माझं ते दिवसभरच राहून जातं आणि केस सुकवणंच होत नाही. नंतर मग केस वगैरे सुकवून घेतले. माझ्यासाठी चहा केला होता मस्त, तर चहा आणि हे बनाना चिप्स कालच्या बाजारातून मी आणलेले, तर ते खाऊन घेतलं मी. आणि मग ते खाऊन झालं की मग किचनमध्ये आले, सगळं आवरायला घेतलं. ह्या तिघांसाठी स्वयंपाक पण करायचा होता, तर किचनवरचा आधी नाश्ता वगैरे केलेलं होतं, तर ते आवरून घेतलं आणि मग म्हणलं आता काहीतरी भाजी करू. त्याआधी मसाला डबा भरायचा राहिलेलं सामान थोडंसं, तर जिरं वगैरे भरायचं होतं. जिरं मोहरी भरून घेतलं आणि नंतर मग मी लागले माझ्या कामाला. आता खाणारे हे तिघंच होते, तर म्हणलं चपाती आणि काहीतरी एखादी भाजी करायची. जास्त काही स्वयंपाक करत नाही बसायचं, कारण डीमार्टला पण जायचं होतं. डीमार्टला जाऊन आता 1.5 महिना झाला होता आणि ऑलमोस्ट सगळं सामान संपत आलं होतं घरातलं, तर म्हणूनच पटपट कामं आवरावी म्हणलं, जेणेकरून 11 वाजेपर्यंत कामं सगळी आवरायची आणि 11 वाजता डीमार्टला जायचं, 10:30-11 वाजता. सकाळी एवढी काही गर्दी नसते डीमार्टमध्ये आणि संध्याकाळच्या वेळेला खूप जास्त गर्दी होते, 3:30-4च्या पुढं, आणि संडे असेल तर खूपच जास्त गर्दी असतेच. आणि त्यात आज पहिला संडे होता आणि पहिल्या संडेला खरंच खूप गर्दी असते. कधी कधी शेवटच्या संडेला वगैरे इतकी गर्दी नसते, पण पहिल्या आणि दुसऱ्या संडेला खूप जास्त गर्दी असते त्या संध्याकाळच्या वेळेला. धड काय सामान पण घेता येत नाही आणि खूप गर्दी असल्यामुळं काही सुचत पण नाही, आणि मुलांची पण वेगळीच धडपड असते, काही नाही काय त्यांचं सामान घ्यायची. म्हणूनच म्हणलं होतं सकाळचं जायचं, पण ते काय जमलं नाही, कारण गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली ती काही भेटलीच नव्हती. काल जी कडधान्य भिजवली होती ती रात्री अशी पाणी काढून स्वच्छ धुवून ठेवली होती, तर त्याला थोडे थोडे मोड आलेले होते. तर ही मिक्स कडधान्य जी होती, मूग, मटकी, मसूर, चवळी आणि काहीतरी होतं अजून, हुलगे होते, तर त्याची भाजी करायची होती. मिस्टर म्हणले मी भाजी करतो. तर रात्री हंड्यातलं पाणी माठात ओतलं होतं आणि थोडंसं उरलेलं होतं, तर एका भरणी होती शिल्लक. आता म्हणलं माझ्याकडे कळशा वगैरे आहेत अजून, पण मी काय अजून काढल्या नाही, तर त्याच भरणीमध्ये ठेवलं. घासलेली धुतलेली होती, म्हणलं स्वयंपाकाला वापरता येईल सकाळी ओतून देण्यापेक्षा, म्हणून पाण्याची तशी कधी कधी गॅरंटी नसते येईल म्हणून प्यायचं पाणी. एखाद दिवशी येतं, कधी येत पण नाही. उन्हाळ्याच्या दिवसात जरा पाणी धोकाच देतं, म्हणून पाणी ओतून देण्यापेक्षा एका भरणीत काढून ठेवलेलं होतं. नंतर मग मी पीठ वगैरे मळून घेतलेलं होतं. पीठ मळलं तोपर्यंत देवपूजा करून घेतली. पीठ भिजते तोपर्यंत हे पीठ आहे ना जरा भिजत ठेवायला लागतं उशीरपर्यंत, कारण ह्या वेळेस ना गहू जरा खराबच लागलं आणि वेगळाच आहे जरा. चपात्या म्हणजे असं वाटतं की त्या गव्हामध्ये किंवा कणकेमध्ये काही जीवच नाही, असं एकदम सारखं तुटतंय आणि असं हेच नाही सारखं, एकदम चपात्या पण तुटतात आणि भाजले की खूप कडक येतात. तर थोड्या वेळ भिजत ठेवलं की जरा बऱ्या होतात, म्हणून थोड्या वेळासाठी भिजत ठेवले. मला आता असं झालं की हे कधी संपते पीठ, आता म्हणलं संपवून टाकू काय काय बनवून. हे जे तुटणारं पीठ असतं ना, यामध्ये आटा जो मिळतो ना, आटा बॅग, तर ती मिक्स करायची असं माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं, मग चपात्या तुटत नाहीत म्हणून. पण आटा आहे ना, तर ते आम्हाला आवडतच नाही, म्हणजे त्याच्या चपात्या खाऊच नाही वाटत. बघू आता मी आहे असंच संपवायचं म्हणून मी ठरवले. भाजी वगैरे परत मिस्टरांनी केली होती आल्यावर. मग मी डाळ बनवली होती, कारण सुक्या भाजीनं मुलांचं पोट नाही भरत. चपाती वगैरे करून झाली आणि ही शेंगदाण्याची चटणी केली होती, खूप छान झाली शेंगदाण्याची चटणी, मुलांना खूप आवडते. नंतर मग चिप्स होते घरात थोडेसे,
तर ते सगळे तळले आणि मग दुपारी ते खाल्ले. मग संध्याकाळच्या वेळेला गाडी भेटली की डीमार्टला निघालो होतो आम्ही. त्यासाठीच मग निघालो. एक पाण्याची बाटली घेतली, कारण घर सोडलं की ह्यांना तहान लागते म्हणून पाण्याची बाटली एक सोबत घेतली. पिशव्या वगैरे घेऊन मुलांना घेऊन निघालो. आमच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट मुलांचीच असते. का त्यांना एवढं डीमार्टला जायला आवडतं काय माहिती. मला तर ते सामान काढायला खूप कंटाळा येतो आणि परत येताना तर खूपच हाल हे होतं सामान घेऊन यायचं म्हणजे. तर टू व्हीलरवरती सामान आणायचं म्हणजे तसंच असतं. आता गेलं तर घेतो, पण आपण आता हे घ्यायचंच आहे तर घेऊ सगळंच, असं नाही का हे ठेव ते ठेव असं नाही करत. तर घेतलं काय मुलांनी. नंतर मग शौर्यचं पण काय शोधाशोध चालू असते. गेल्या वेळेस जो केक घेतलेला पॅकेटमधला तर तो शोधायचा चालू होता. नंतर मग त्यानं थोडंसं शूट घेतलं माझं. तर शौर्य माझा खूप असं शूट वगैरे घेतो, त्याला खूप आवडतं बरं का शूट हे घ्यायला. लाजत नाही अजिबात. मग त्याच्या पप्पाला एक जरी क्लिप घ्यायला सांगितली ना अजिबात घेत नाहीत, किंवा मोबाईल पण हातात नाही घेत. मला म्हणते तुझा मोबाईल ठेव साईडला आणि आधी सामान काढ, तुझ्या शूटमुळं तर राहतं काय नाही काय दरवेळेस. तर शौर्य माझा शूट घेत असतो. नंतर मग इथं सुरुवातीला बिस्किटच्या सेक्शनला गर्दी नव्हती, पण पुढं खूप जास्त गर्दी होती. जिथं डाळी वगैरे असतात तिथं खूप गर्दी होती. मग काय शूट नाही घेतलं, बिल वगैरे केलं आणि मग आलो घरी. आणि घरी येऊन परत मग सामान वगैरे आवरलं. आता ह्या महिन्यात डीमार्टमधून काय काय आणलं त्याचा मी दुसरा व्हिडिओ बनवला, कारण खूप मोठे व्हिडिओ बनवले की मग लोकांना बघू नाही वाटत. असं यूट्यूब स्टुडिओला समजतं की लोक 2 ते 3 मिनिटच व्हिडिओ बघतात. दुसऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. बाय बाय.